नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे जी-के 24 मराठी या एज्युकेशनल चॅनलमध्ये. तर पहा, जलसंपदा विभाग भरती संदर्भातील अपडेट आहे. ही अपडेट आहे तुमच्या नवीन यादीच्या संदर्भात. जी काही वेटिंग लिस्ट आहे त्याच्याबाबतची अपडेट आहे आणि त्यासोबतच आगामी काळात नवीन जाहिरात येऊ शकते का? किती जागा रिक्त आहेत? त्याची सुद्धा चर्चा आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. त्यापूर्वी पहा मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून कोणतीही महत्त्वपूर्ण माहिती किंवा नवीन अपडेट तुमच्याकडून मिस होणार नाही. आणि त्यासोबतच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची लिंक आहे, जेणेकरून ज्या काही पीडीएफ फाईल असतात, नोट्स असतात आणि नवीन जाहिराती असतात, त्याची माहिती किंवा त्याच्या पीडीएफ तुम्हाला टेलिग्रामवर प्राप्त होतील. म्हणून तुम्ही टेलिग्रामला जॉइन होऊन जा. छोट्या-मोठ्या अपडेट देखील तिथे तुम्हाला मिळत असतात. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण आता आलेलो आहोत ऑफिशियल यादीवर. जी काही यादी प्रसिद्ध करण्यात आली, त्यामध्ये तुम्ही सर्वात प्रथमच पाहू शकता, वॉटर रिसोर्स डिपार्टमेंट क्लास बी नॉन गॅझेटेड अँड क्लास सी रिक्रुटमेंट 2023. म्हणजे 2023 ला जी जाहिरात आली होती, त्याचे निकाल लागलेले होते आणि टप्प्याटप्प्याने वेटिंग लिस्ट सुद्धा लागत आहे. बरेच विद्यार्थी विचारत होते, की वेटिंग लिस्ट या विभागाची लागेल का? त्या विभागाची लागेल का? तर पहा, ज्या जागा रिक्त होतील, तिथे वेटिंग लिस्ट तुम्हाला दिसेल आणि हमखास दिसणार आहे. इथे पहा, परिमंडळ जर आपण पाहिलं तर अधीक्षक अभियंता व परिमंडळ अधिकारी, दक्षता पथक, नागपूर जलसंपदा विभाग, नागपूर म्हणजे नागपूर परिमंडळाची ही यादी आहे. दुसरी यादी आलेली आहे तीही आपण पाहूया. पण नागपूरमधील ही यादी आहे आणि पद कोणतं आहे तर दप्तर कारकून, कालवा निरीक्षक आणि मोजणीदार या तीनही पदांसंदर्भात ही यादी प्रसिद्ध करण्यात आली. आता इथे तुम्ही पाहू शकता की मार्क किती मिळवलेले आहेत. सर्वात प्रथम त्यांनी दिलेला आहे मेरिट लिस्टचा नंबर, जो की मेरिट लिस्टनुसार तुमचा नंबर होता तो. त्यानंतर ॲप्लिकेशन सिक्वेन्स नंबर, नंतर कॅन्डिडेटचं पूर्ण नाव म्हणजे तुमचं पूर्ण नाव आहे, तुमचा जेंडर आहे, मेल आहे की फिमेल आहे. नंतर रिझर्व्हेशन कॅटेगरी आहे, हॉरिझॉन्टल रिझर्व्हेशन म्हणजे समांतर आरक्षण. नंतर आहे तुमचे मार्क्स, की किती मार्क्स मिळवले आणि सर्वात शेवटी आहे वेटिंग ॲज म्हणजे कशा पद्धतीने तुम्ही वेटिंग लिस्टवर आहात, याची संपूर्ण माहिती इथे त्यांनी दिली. यादी जर आपण पाहिली तर 4 पानांची ही यादी आहे आणि यामध्ये एकूण 76 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. खाली त्यांनी जी-आर वगैरेची माहिती दिली, ती आपल्याला पाहण्याची गरज नाही. फक्त इम्पोर्टंट डेट काय आहे, की 23/5/2025 चे ईमेल दिनांकाद्वारे 26/5/2025 रोजी कागदपत्रे तपासणीसाठी बोलावण्यात आले होते. त्यानुसार कागदपत्रे पडताळणीअंती पात्र ठरलेल्या उमेदवारांचा समावेश करून वरीलप्रमाणे सुधारित प्रतीक्षा यादीमधून निवड यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे. म्हणजे काय होतं, ज्या विद्यार्थ्यांची निवड होत आहे, काही विद्यार्थी काही कारणास्तव इतर ठिकाणी त्यांची निवड झाली असू शकते किंवा दुसऱ्या ठिकाणी त्यांची निवड होईल असं त्यांना वाटत असेल किंवा हा जॉब त्यांना करायचा नाही, अशा कारणांमुळे ते त्या ठिकाणी जॉइन होत नाही. जॉइन न झाल्यामुळे काय होतं, वेटिंग लिस्टवरच्या उमेदवारांना संधी मिळते आणि ही चांगली बाब आहे. ज्यांना जॉबची गरज नाही त्यांनी जर जागा सोडली तर ज्यांना गरज आहे ते त्या ठिकाणी पदावर जाऊ शकतात आणि नव्याने परीक्षा घेतल्यापेक्षा, नवीन जाहिरात काढल्यापेक्षा या ठिकाणी वेटिंग लिस्टवरच्या उमेदवारांना संधी मिळते. तशाच पद्धतीची आता ही प्रक्रिया सुरू आहे. इथे पहा, तुम्ही संपूर्ण माहिती जी काही त्यांनी मेन्शन केली ती या ठिकाणी पाहू शकता, की समन्वय समिती आहे, गट क संदर्भातील सरळ सेवा भरती आहे, नियुक्ती झाली म्हणजे शिफारस झाली असं नाही. ते यांनी संपूर्णरित्या इथे सांगितलं तुम्हाला जॉइन व्हायचं आहे आणि ज्या काही सूचना आहेत त्या देखील त्यांनी सांगितलेल्या आहेत. आता ही झालं एक यादी. इथे पाहू शकता तुम्ही, तुमच्या मित्राने वगैरे जर फॉर्म भरलेला असेल, कोणी वेटिंगवर असेल तर त्याला तुम्ही इन्फॉर्म करू शकता. आता जाऊया आपण दुसऱ्या यादीकडे. एकदा स्क्रोल करून घेऊया, म्हणजे तुम्ही याचा स्क्रीनशॉट जो आहे तो घेऊ शकता. आता पहा मित्रांनो, पुढील यादी जी आहे, तुम्ही दिनांक देखील पाहू शकता. इथे दिनांक सुद्धा त्यांनी डेट मेन्शन केलेली आहे, की 30/5/2025 म्हणजे 30 तारखेला आलेली आहे मे महिन्यात. आणि प्रती आहे कोल्हापूर पाटबंधारे मंडळ. इथे विषय सुद्धा आहे, की दप्तर कारकून, कालवा निरीक्षक आणि मोजणीदार या पदांवर जलसंपदा विभागाअंतर्गत नामनिर्देशनाने तात्पुरती प्रतीक्षा यादीतील नियुक्तीकरिता शिफारस करण्याच्या बाबतीत, म्हणजे तात्पुरती प्रतीक्षा यादी जी आहे त्यामधून नियुक्ती करण्याच्या संदर्भात, शिफारस करण्याच्या संदर्भात हा जो आहे त्यांचा विषय त्यांनी सांगितलेला आहे. वर जी-आर मेन्शन केलेले आहेत. खाली माहिती दिलेली आहे, की कधी परीक्षा झाली होती, कधी जाहिरात आली होती. नंतर पहा, इथे त्यांनी सांगितलेलं आहे, की उमेदवाराची नियुक्ती व सविस्तर पदस्थापना आदेश निर्गमित करण्यापूर्वी मंडळाने व त्यानुसार उमेदवारांना रुजू करून घेण्यापूर्वी संबंधित विभागाने खालीलप्रमाणे मूळ प्रमाणपत्रे तपासून घ्यावीत व नंतरची नियुक्ती संदर्भात कार्यवाही करावी. म्हणजे जर तुम्ही वेटिंग लिस्टमधून सिलेक्शन लिस्टमध्ये आले, तर तुम्हाला डी-व्हीला सामोरे जावे लागेल आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करताना कोणकोणत्या कागदपत्रांची पडताळणी केली जाणार आहे, त्याची ही माहिती आहे. याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन ठेवा. ही परीक्षा असो किंवा आगामी काळात येणारी भरती असो किंवा इतर विभागाची भरती असो, हे जे इम्पोर्टंट डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्हाला लागतील. म्हणून तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवू शकता. एक आहे तुमच्या वयाचा दाखला, त्यासाठी तुम्ही टी-सी किंवा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला या 3 पैकी एक देऊ शकता. म्हणजे एक तर बोर्ड सर्टिफिकेट, एक तर टी-सी
नाहीतर जन्माचा दाखला यावरून ठरतं तुमचं वय. नंतर अंशकालीन उमेदवार असल्यास 55 वर्ष वय. वय जे आहे ते त्यांनी सांगितलेलं आहे. शैक्षणिक पात्रतेमध्ये तुम्ही पाहू शकता, की कोणत्याही शाखेची पदवी प्राप्त केली ते चालणार आहे आणि टंकलेखनाची शासकीय व्यावसायिक प्रमाणपत्र 30 शब्द प्रति मिनिट मराठी, 40 शब्द प्रति मिनिट इंग्रजी उत्तीर्ण केली आहे असे म्हणजे टायपिंग सर्टिफिकेट. नंतर पहा, आणखी खाली काही बाबी दिलेल्या आहे. अधिवास प्रमाणपत्र कंपल्सरी आहे प्रत्येक भरतीला. महाराष्ट्रातील जी काही भरती होणार आहे त्यामध्ये अधिवास म्हणजेच डोमेसाईल सर्टिफिकेट तुम्हाला लागतं. त्यासाठी हे तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. नंतर उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याबाबतचे प्रमाणपत्र म्हणजे नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट. तर हे ज्या ज्या कॅटेगरीला आवश्यक आहे त्यांना तारखेच्या अगोदरच लागतं. त्यावेळेस तुम्ही नॉन क्रिमिलियर गटामध्ये असणं आवश्यक आहे. तरच तुम्हाला त्या आरक्षणाचा लाभ मिळू शकतो. अन्यथा नॉन क्रिमिलियर जर तुमच्याकडे नसेल, फक्त कास्ट असेल, तर तुम्ही त्याचा लाभ घेऊ शकत नाही. नंतर पहा, जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र. कास्ट सर्टिफिकेट बद्दल जर बोलायचं झालं तर ते तुम्हाला लागतं. पण कास्ट व्हॅलिडिटी असते त्यासाठी तुम्हाला काही महिन्यांचा कालावधी मिळू शकतो. काही महिन्यांचा कालावधी विभागाकडून देण्यात येतो. तुमची नियुक्ती झाल्याच्या नंतरही तुम्ही कास्ट व्हॅलिडिटी सादर करू शकता. मात्र कास्ट सर्टिफिकेट जे आहे ते तुम्हाला जॉइनिंगच्या अगोदर DVच्या वेळेसच सादर करावं लागेल. नंतर पहा, माजी सैनिक वगैरे जर तुम्ही असाल, समांतर आरक्षणाचा लाभ घेत असाल, तर त्या संबंधितचे सपोर्टिंग डॉक्युमेंट्स तुम्हाला सादर करावे लागतील. अशा पद्धतीने डॉक्युमेंटची यादी त्यांनी मेन्शन केलेली आहे आणि सर्वसाधारण सूचना देखील दिलेल्या आहेत, की काय-काय प्रक्रिया पार पाडायला हवी आणि कोणकोणते GR आहेत, जे पूर्वी शासनाने लागू केलेले आहेत. तुमच्या नियुक्ती संदर्भात असो किंवा जॉइनिंग संदर्भात असो, या सर्व बाबी इथे त्यांनी मेन्शन केल्या आणि जर सर्वात खाली तुम्ही आले, तर तुम्हाला दिसतील उमेदवारांची नावे. सुरुवातीला पहा, त्यांनी सांगितलेलं आहे, की प्रतीक्षा यादीतील नियुक्तीसाठी शिफारस केलेल्या उमेदवारांची यादी परिशिष्ट अ मध्ये त्यांनी जोडलेली आहे. कोल्हापूर परिमंडळ सातारा यांचे परिपत्रक जे आहे ते क्रमांक वगैरे त्यांनी मेन्शन केला. येथे पाहू शकता तुम्ही, कोल्हापूर झोन आहे, त्यामधील सातारा आहे, सातारा इरिगेशन सर्कल आहे आणि सुपरिटेंडंट इंजिनिअरिंग सातारा. जे काही अगोदर मराठीमध्ये मेन्शन होतं तेच आता इंग्रजीमध्ये त्यांनी मेन्शन केलेलं आहे. पोस्ट आहे दप्तर कारकून. इथे तुम्ही नावे पाहू शकता, की कोणकोणते नावे आहेत आणि जो विद्यार्थी आहे किंवा जो कॅन्डिडेट आहे त्याची संपूर्ण माहिती इथे त्यांनी दिलेली आहे. अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता. तुमचा मित्र वगैरे जर असेल तर तुम्ही त्यालाही ही माहिती शेअर करू शकता. PDF आपल्या टेलिग्रामला उपलब्ध आहे. तिथून तुम्ही संपूर्ण PDF सुद्धा डाउनलोड करून घेऊ शकता. आता जाऊया आपण नवीन जाहिरातीकडे. हे आपण पाहिलं, की 2 अपडेट कोणत्या आल्या, ज्या पूर्वीच्या भरती संदर्भात होत्या. पण आता नवीन जाहिरातीबाबत सुद्धा चर्चा सुरू आहे. तर त्याच्याकडे वळूया. तर इथे पहा मित्रांनो, तुम्ही पाहू शकता, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ तब्बल 5,817 पदांचा अनुशेष म्हणजे 5,817 पदं जी आहेत त्यांचा अनुशेष बाकी आहे. नागपूर अमरावती विभाग 11,039 पदे मंजूर आहेत, पण त्यापैकी 50% पेक्षा जास्त पदे रिक्त आहेत. म्हणूनच आगामी काळात आपल्याला नवीन जाहिरात दिसू शकते, याबाबत काही शंका नाही. पण नेमकं जाहिरात कधी दिसेल हे सध्या सांगता येणार नाही. जर 75,000 मेगा भरतीची शासनाने काही दिवसांपूर्वीच कार्यक्रम राबवण्याचा उद्देश ठेवलेला आहे, त्यामध्ये जर याचा समावेश केला तर ही जाहिरात तुम्हाला 2025 मध्ये दिसू शकते. अन्यथा ही जाहिरात 2026 मध्येही येण्याची शक्यता आहे. पण जागा ज्या आहेत त्या 50% पेक्षा जास्त रिक्त आहेत, म्हणजे 5,000 प्लस जागा रिक्त आहेत. ॲड जी आहे मात्र 5,000 पदांची येईल की नाही यात शंका आहे. त्यापेक्षा कमीही जागा भरल्या जाऊ शकतात. तर पहा, ही होती आगामी काळात येणाऱ्या जाहिरातीबाबतची अपडेट. जर याचा समावेश त्यांनी 75,000 पदभरतीमध्ये केला तर नक्कीच काही महिन्यांमध्येच आपल्याला जाहिरात दिसू शकते.